टॅलेंट आयुष्य यांच्याकडे देखील आपण पाहतोय. पहिलं षटक देखील एक मोठी जबाबदारी आज मात्र त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी इथे देखील एक चांगला फटका खोललाय मैदानाच्या आतमधून. त्यानंतरचा चेंडू सुशांत बाणे इथे थोडीशी मिसफील्ड करतोय. डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू पोहोचेल. चेंडूदार चौकारांचा पाऊस आणि धावांचा पाऊस खरं तर धावफलकावरती पहिल्या दोनही चेंडू मध्ये आलेला पाहायला मिळेल. धावफलकावरती 10 हा आकडा आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू म्हणजे चेंडू उंच हवेमध्ये आहे आणि चांगला फटका मैदानाच्या आतमधून खरं तर पाहायला मिळेल. इथे देखील एक आक्रमण झालंय. काउंट कॉर्नर फोडलाय. चेंडू सीमा रेषा पार मैदानाच्या आतमधून ब्युटीफुल चौकार 4 रन. अगदी चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुढे सरसवत असताना संघाची धावसंख्या आतापर्यंत बॅटमधून आणलेत त्याने. इथे देखील एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंट पुन्हा एकदा फोडेल चेंडू सीमारेषा पार. अगदी इथे देखील एक चांगला फटका तर ॲटम तर झालाय. मैदानाच्या आतमध्ये पुढे एकदा हवाई तडाखा होत असताना डीप मिड विकेट फोडेल चेंडू मात्र सीमारेषा पार. पुढे एकदा चौकार 4 रन. चौकार मिळेल. अगदी 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 49 या आकड्यावरती आहे. 49 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. ब्रेक लावलाय त्यांनी. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने कट केलाय. पाठलाग पुन्हा एकदा चेंडू मात्र सळ पुढे एकदा काउंट चौकार येतोय. अगदी चेंडू जमिनीला समांतर होता परंतु क्षेत्ररक्षण मात्र थांबवू शकले नाही. या चेंडूचा वेग मात्र सांगून जाईल.